brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ती म्हणजे पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भातली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तनुषा भिसे या महिला आल्या होत्या। त्यांना डिलिव्हरी करायची होती तिथे, मात्र तिथे ते उपचार करण्यात आले नाही आणि त्यानंतर त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले आणि या सगळ्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर अनेक आंदोलनं झाली, हॉस्पिटलवर अनेक आक्षेप नोंदवण्यात आले। आता सरकारकडनं या सगळ्या संदर्भातली चौकशी करण्यासाठी समितीसुद्धा नेमलेली आहे। तिचा अहवाल देखील लवकरच मिळणार आहे आणि त्यानंतर नेमकं या प्रकरणामध्ये दोषी कोण आहे या सगळ्याबद्दलची माहितीसुद्धा मिळणार आहे। हे जेव्हा प्रकरण समोर आलं त्यानंतर अनेक संघटनांकडून आंदोलन करण्यात आली, हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलनं असतील किंवा इतर ठिकाणी असतील, अशी वेगवेगळी आंदोलनं करण्यात आली आणि हॉस्पिटलवर कारवाई करावी अशी मागणीसुद्धा करण्यात आली। या सगळ्यामध्ये पुणे शहरातल्या भाजपच्या महिला आघाडीकडनं, महिला मोर्चाकडनं सुद्धा एक आंदोलन करण्यात आलं होतं आणि ते आंदोलन होतं डॉक्टर घैसास, जे खरं तर या महिलेवर उपचार करत होते त्यांच्या संदर्भातलं ते आंदोलन होतं। डॉक्टर घैसास यांच्या आईवडिलांचं जे हॉस्पिटल होतं तिथे ह्या सगळ्या महिला मोर्चाच्या ज्या कार्यकर्त्या त्या गेल्या होत्या आणि त्यांनी त्या हॉस्पिटलची तोडफोड केली होती, तिथे त्यांनी आंदोलन केलं होतं। आता हे सगळं झाल्यानंतर या आंदोलनावर भाजपकडनंच नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। पुण्यातील भाजपच्या राज्यसभेच्या ज्या खासदार आहेत मेधा कुलकर्णी, त्यांनी या सगळ्या संदर्भातली नाराजी व्यक्त केलेली आहे। मेधा कुलकर्णी यांनी पुण्याचे शहराध्यक्ष असलेल्या धीरज घाटे यांना पत्र लिहिलेलं आहे, खरमरीत पत्र लिहिलेलं आहे आणि हे अशा पद्धतीचं आंदोलन केल्याने कसं चूक आहे हे सगळं सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीचं आंदोलन करणं हे योग्य नाही आहे, हे भाजपच्या जी सगळी परंपरा आहे त्याला धरून नाही आहे असं सुद्धा त्यांनी या सगळ्या पत्रामध्ये सुनावलेलं आहे। आता मेधा कुलकर्णी यांचं पत्र काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचंच आहे, परंतु या पत्रामुळे आता भाजपमध्येच दोन गट पडलेले आहेत की काय असा प्रश्न विचारला जातो आहे। एकीकडे भाजपच्या महिला मोर्चाच्या ज्या महिला आहेत त्या हॉस्पिटलच्या विरोधात आंदोलन करत आहेत, दीनानाथच्या विरोधात बोलत आहेत, तर दुसरीकडे पुण्यातीलच खासदार असलेल्या, राज्यसभेवर असलेल्या मेधा कुलकर्णी मात्र या सगळ्याबद्दल भाजपच्या शहराध्यक्षांकडे नाराजी व्यक्त करत आहेत आणि अशा पद्धतीचं आंदोलन करायला नको होतं असं सुद्धा त्या म्हणतात। आता मेधा कुलकर्णी त्यांच्या पत्रामध्ये नेमकं काय म्हणतात ते आपण बघूयात। धीरज घाटे जे भाजपचे पुण्याचे शहराध्यक्ष आहेत त्यांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या म्हणतायत की गर्भवतीचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। माझ्या संपूर्ण संवेदना दिवंगत मातेविषयी, तिच्या 2 अर्भकांविषयी आणि तिच्या कुटुंबियांविषयी मी व्यक्त करते। कोणावरही असा प्रसंग येऊ नये। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने आपला सविस्तर खुलासा केलेला आहे। अनामत रक्कम मागण्यात आलेली नव्हती, उलट न कळवताच नातेवाईक रुग्णाला घेऊन निघून गेल्याचे स्पष्टीकरणात म्हटले आहे। प्रसूती जोखमीची असल्याने मूल दत्तक घेण्याचा सल्ला व इतर अनेक वैद्यकीय सल्ले डावलून महिलेच्या आयुष्याशी धोका पत्करून कुटुंबियांकडून निर्णय घेण्यात आले असे अनेक तपशील खुलाशात दिले आहेत। त्याची शहानिशा करून चूक घडली असल्यास वरिष्ठांना योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणे अपेक्षित आहे, परंतु यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा किती दोष आहे याची माहिती करून न घेता भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी उन्मादात जे वर्तन केलं त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे। इतरही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी विधानं केली त्याविषयी मी आता बोलत नाही, कारण तो आपला विषय नाही। शिवाय आपल्या मतदारांची आपल्या पक्षाप्रती निष्ठा आहे, प्रेम आहे व आशीर्वाद आहे। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये जाऊन तोडफोड करणे हे भाजपच्या पुणे महिला मोर्चा अध्यक्षा हर्षा फरांदे व इतर पदाधिकाऱ्यांना निश्चितच शोभले नाही। आंदोलन करण्याचा इतर सभ्य पद्धती आहेत ज्याचा अवलंब करणे विचारधारेला धरून ठरेल असं मला वाटतं। इतर क्षेत्रांप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात अनेक बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात, हे खरं असलं तरी चांगले डॉक्टरही अस्तित्वात आहेत यावर माझा भरोसा आहे। हे एका डॉक्टरची मुलगी या नात्याने मी खात्रीपूर्वक सांगू शकते। कुठल्या तरी सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचे काम नाही। शिवाय डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलच्या या घटनेशी काहीही संबंध नसताना केलेली ही मोडतोडीचे उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले व या संदर्भात सातत्याने परिसरातील नागरिकांचे नाराजीचे फोनही मला येत आहेत। दिल्लीतून अधिवेशनातून परत आज आल्यावर मी याविषयी अनेकांकडून माहिती घेतली। पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनवण्यासाठी वेळ लागतो, परंतु अशा काही गोष्टींमुळे प्रतिमा डागाळली जाते व त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो। शिवाय वडाचे तेल वांग्यावर काढल्यामुळे विनाकारण एखाद्या व्यक्तीचे व एखाद्या समूहाचे किंवा विशिष्ट समाजही कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते। राजकीय व्यक्तींनी त्यामुळे कायम कृतीला विचारांची जोड देऊन कार्य करणं आवश्यक असतं। सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचे किंवा इतरही अनेक सोपे मार्ग निवडण्याचे मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजेत। हे समजावून सांगण्याचे कार्य पुणे शहराचे अध्यक्ष
या नात्याने आपण कराल व महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज देऊन त्यांना आपल्या पदाचा समजतदारपणे व विनम्रतेने वापर करण्यास सांगाल अशी आशा करते. नुकसान भरपाई व दिलगिरी याची जोड दिल्यास पदाची व पक्षाची गरिमा वाढेल असेही मला वाटते. अनुभव नसल्याने चूक होऊ शकते, पण लक्षात आल्यावर दुरुस्त करणे हे आवश्यक आहे. हा मुद्दा मी सर्वांच्या सचत विवेक बुद्धीवर सोडत आहे असं म्हणत मेधा कुलकर्णी यांनी हे लेटर लिहिलेलं आहे. मेधा कुलकर्णी यांनी या सगळ्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं महिला मोर्चाच्या सदस्यांनी उन्मत्त वर्तन केलं त्याच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये राग आहे. कुठल्याही सोम्या गोम्याने अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेणं हे सुद्धा योग्य नाहीये. आणि त्याचबरोबर जर या सगळ्याची आता जी तोडफोड करण्यात आली त्याची नुकसान भरपाई दिली तर पक्षाची गरिमा वाढेल असं सुद्धा आपण बघतो की मेधा कुलकर्णी यांनी या लेटरमध्ये म्हटलेलं आहे. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं त्यानंतर महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ते सगळं आंदोलन केलं. घैसास यांच्या हॉस्पिटलवर जाऊन ते आंदोलन केलं, त्याचे व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहिलेले असतील. आणि या सगळ्याचं या आंदोलनाचं कौतुक चित्रा वाघ ज्या आमदार आहेत त्यांनी केलं होतं. आता चित्रा वाघ यांनी ट्विट करत काय म्हटलं होतं ते सुद्धा आपण बघूयात. चित्रा वाघ म्हणाल्या होत्या, भले शाब्बास माझ्या रणरांगिणींनो. चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये या सगळ्या भाजपच्या ज्या पदाधिकारी आहेत, ज्या कार्यकर्त्या आहेत त्या तिथे जाऊन तोडफोड करत होत्या आणि तो व्हिडिओ शेअर करून त्यांनी ही पोस्ट लिहिली होती. त्यात ते म्हणतायत, भले शब्बास माझ्या रणरागिणींनो, ज्या डॉक्टरांमुळे 2 चिमुकल्या आईच्या मायेला पोरक्या झाल्या त्या डॉक्टर घैसासला भाजप महिला मोर्चाच्या रणरागिणींनी चांगलाच धडा शिकवला. बेरड आणि माणुसकीने मेलेल्या या भूतांना असा हिसका दाखवावाच लागतो. त्या लेकरांची आई तर परत येऊ शकत नाही, पण त्या लेकरांना न्याय मिळालाच हवा असं म्हणत चित्रा वाघ यांनी ट्विट केलं होतं. आता आपण बघतो की एकीकडे चित्रा वाघ यांनी या सगळ्या आंदोलनाचं कौतुक केलेलं आहे, त्यांनी त्या रणरागिणींना शाब्बासकी दिलेली आहे, तर दुसरीकडे मेधा कुलकर्णी, खरं तर मेधा कुलकर्णी याआधी कोथरूडचे आमदार सुद्धा राहिलेले आहेत आणि आत्ता असलेल्या खासदार यांनी मात्र पदाधिकाऱ्यांचे कान टोचलेले आहेत. त्यांनी थेट पुण्याचे शहराध्यक्ष आहेत भाजपचे धीरज घाटे यांना पत्र लिहिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आंदोलन करणं हे काही योग्य नाही आहे. आंदोलनाला त्यांनी उन्माद म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर कुठल्याही सोम्या गोम्याने असं आंदोलन करण्याने कायदा हातात घेणं योग्य नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि याचबरोबर या पद्धतीचं जे वर्तन केल्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थात त्यांनी दुसरीकडे दीनानाथ मंगेशकरच्या जे स्पष्टीकरण त्याच्यावर सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की अनामत रक्कम मागितलीच नव्हती असा सुद्धा दावा त्यांनी या पत्रामध्ये केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हॉस्पिटलने जे प्रसिद्धीपत्रक काढलेले त्याच्यामध्ये असा कुठलाही दावा केलेला नाही आहे. त्यामुळे अर्थात आपण बघतोय की एकीकडे या प्रकरणावरनं आता रोज नवनवीन खुलासे येत आहेत, नवनवीन चौकशीतनं गोष्टी समोर येत आहेत. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या सगळ्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली होती आणि अशा पद्धतीचं आंदोलन करणं हे चूकच आहे असं सुद्धा ते म्हणाले होते. त्यामुळे अर्थात आता धीरज घाटे हे जे पुण्याचे शहराध्यक्ष ते आता या सगळ्या जे आंदोलक आहेत, ज्या पदाधिकारी आहेत त्यांना समज देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या प्रकरणावरनं पुण्यातल्या भाजपमध्ये एक वाक्यता येते का हे सुद्धा पाहावं लागेल. कारण खासदार वेगळं बोलतायत, एक जे आमदार आहेत त्या वेगळं बोलतायत आणि जे पदाधिकारी आहेत ते वेगळं आंदोलन करत आहेत. त्यामुळे नेमकं काय चालू आहे हा सगळा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे या सगळ्यावर आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला मेधा कुलकर्णी यांच्या या पत्रावर काय वाटतं, भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा. धन्यवाद.